हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी ना साताऱ्यात चालली आहे. तर कार्तिकला सुट्टी करायला लावली, कारण की परत कार्तिकला बघणार मला वेळ झाला साताऱ्यातून यायला, तर कार्तिक कुठं राहील. तर त्याच्यासाठी म्हणून मी त्याला संगत घेऊन चालली आहे. आता वाजले 10. तर घरी यायला किती वाजेल ते मला माहीत नाही, म्हणून मी संगत घेऊन चालली आहे. थोडंसं तिथं खरेदी काय करायची आहे मला, आणि छोटीशी खरेदी करायची आहे. काय खरेदी करायची आहे, कारण इथं घेतलं की खूप महाग भेटतं. इकडे दुकानं आहेत भरपूर, पण इथं सातारा जरा स्वस्त भेटतं. 10 म्हणजे 100-150चा फरक पडतो एवढा. तर म्हणून मी साताऱ्यात चालली आहे. मार्गशीर्षाची छोटीशी खरेदी केली तरी पण चालेल, पण काय घेऊन येणार आहे तर तो माझ्यावर शेअर करते. तर आता मी इथून रिक्षा पकडून जाणार आहे. तर रिक्षा पण वेळेवर भेटत नाही. जोपर्यंत ती रिक्षा भरून जात नाही तोपर्यंत दुसरी रिक्षा येत नाही. तर फायनली आम्हाला रिक्षा भेटलेली. ऑलरेडी त्या रिक्षात 2 जण होते, तर आम्हाला भेटली. तर मी आणि कार्तिक रिक्षात बसून चाललो. तर इथून आम्ही आता उतरणार आहे पवई नाक्यावरून मग पुढे राजवाड्याला जाणार आहे. तर त्याला आता घेऊन चालले म्हटलं तर त्याला पहिले काय पाहिजे, आईस्क्रीम. तो आता आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय मला पुढे हे जाऊन देणार नाही, तर रुसून बसणार तो. तर मी आणि कार्तिक आता पुढे जाऊन आईस्क्रीम घेतो. राजवाड्यावर गेले म्हटलं तिकडचं काय खाल्ल्याशिवाय येऊ शकतच नाही, पण जाऊन तिथं पण पहिले खाणार. त्याच्या अगोदर पहिली खरेदी करते, मग जाऊन खाणार आहे. खनाळीत आली, तर तिथून आतमध्ये आहे भांड्याचं दुकान, भरपूर आहे तिकडे, म्हणून चांगलं भेटतात ते. म्हणून एक फिक्सच दुकान आहे माझं, मग तिथंच घेते मी. कलश घेणार आहे, आपलं मार्गशीर्षाला लागणार आहे ते घेते. तर इकडे भांड्याचं दुकान घेणार, तिथून कलश घेतला आणि नंतर इथं दुकानात आली. तर इकडे एक छोटंसं धूपदाणी घेतलं लाकडी. त्याच्यानंतर मग राजवाड्यात आलं. तर कार्तिक आईस्क्रीम घे म्हणून जिद लावला आहे. तर मी पहिले वडापाव खायचं मग आईस्क्रीम घेऊन देते म्हटली, म्हणून इकडे बघा. आणि वडापावसाठी बराच वेळ झाला, 10-15 मिनटं झाले, तर वडापाव तयारच नव्हता. तर आम्ही आलतो तेव्हा संपलेला. तर नेमकं होतं, तर आम्ही त्यांनी एक आणि मी एक घेतलं, म्हणजे 2-2 घेतले आम्ही. तर त्याच्यानंतर त्याला आईस्क्रीम घेऊन दिली आहे बघा. तर त्याच्यानंतर त्याला काय म्हटले मी, पहिले खरेदी होऊन दे मग खाऊया, मग आईस्क्रीम घेऊन देते तुला. तर राजवाड्यावर गेलं बसस्टँडला. तर बस बघितलं तर 2:45 आहे. मग तोपर्यंत मी घरी पोचेल म्हणून मग तिथं 2 मिनटं थांबलो. त्याच्यानंतर मग निघाले घरी. रिक्षाच परवडली, मग रिक्षा घेतली आणि डायरेक्ट घरी आली. तर मी घरी आणलं, तुम्हाला दाखवते काय काय आणलं बघा. कलश आणलं, त्याच्यानंतर त्या बॉक्समध्ये आहे ना धूप लावण्यासाठी लाकडी आणले. ते भरपूर मी यूट्यूबवर बघत होते, आणायची इच्छा होती. तर मी तर हे घ्यायच्या आधी ते पितळाचं घेतलेलं, तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये. पण मला ही पण घ्यायची खूप इच्छा होती, म्हणून ही पण घेतली. आणि इथं बघा धूप लावायचं अजून एक घेते, म्हणजे पूजा मांडली की तिथं. आणि हे रेग्युलरसाठी. आणि हे बघा कलश कपलं मार्गशीर्षासाठी स्पेशल आणले मी. तर काहीतरी मला 600ला पडलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते. आणि ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये ना, ते ह्याच्यामध्ये फक्त रोख आहे, वजनावर नाही, डायरेक्ट जिथे जेवढी किंमत आहे ना तेच आहे. कसं वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर मला नक्की सांगा कसं वाटते कलश. हे बघा त्याच्यावर रेट पण लिहिलेलं आहे. तर मी ते घेऊन आली, मला आवडलं. छोटं आणि मोठं छान, ते तेवढंच आपलं वैभवलक्ष्मीची पण स्थापना करायचं आणि मार्गशीर्षाचं पण. तर त्याच्यात छान वाटतं म्हणून मी घेऊन आली. तर असलं अजून एक घ्यायचं असलं तर मग नक्की घेणार मी. तर कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक जरूर करणार. आणि एवढी गरम होत होतं ना, काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर मग ते तेवढं व्हिडिओ शूट केला. त्याच्यानंतर कपडे चेंज केले, मग सरबत बनवलं. आणि घरी आलं की मग थंड वाढते, तर थंडच पाणी होतं, थंड नाही घेतलं. मग मस्त की सरबत असं बनवलं, मी आणि कार्तिकने सरबत केलं, पिलो आणि जरा रिलॅक्स वाटला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.